आज त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा। या पौर्णिमेला देवदिवाळी असेही म्हणतात। ही जी छोटी चार आहे ती मी हातानेच काढते आणि पलीकडे जी मोठी आहे त्याला आम्ही कटर मारणार आहोत। या दिवशी महापण गावात सातेरी देवीची पालखी निघते। तर प्रत्येकजण आपापल्या भागात रस्त्यावर दोन्ही बाजूला पणत्यांची आरास करतात। आधी आम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे गवत किंवा चार वाढली आहे ते आधी सगळं साफ करून घेतोय। आजच्या दिवशी आमच्या गावात दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर बांबू किंवा मजबूत अशा काठ्या उभ्या करतात आणि त्यांना कमरे एवढ्या उंचीवर आडव्या पट्ट्या लावतात। हल्ली काही जण लोखंडी पट्ट्या लावतात, आम्ही जुन्या पद्धतीने बांबूच्या किंवा लाकडाच्या पट्ट्या लावतो। त्यावर शेणाचे गोळे ठेवतो आणि त्यावर त्या गोळ्यांवर पणत्या लावतात। अशी आम्ही पणत्यांची आरास करतो। काही जण मग आपापल्या हौसेनुसार लाइटिंग करतात, कंदील लावतात, वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई करतात। ही दोन्ही बाजूला वरच्या बाजूने लाइटिंग सगळी करून झाली आहे। आम्ही जवळपास 150 ते 160 पणत्या लावतो दोन्ही बाजूला मिळून। ह्या पणत्या मी रात्रभर भिजत ठेवल्या होत्या आणि त्या आज सकाळी वाळत ठेवल्यात उन्हात। यातील काही पणत्या वरच्या खळात आहेत, बाकीच्या या खाली टाकल्यात वाळत। तर या त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवाचा पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला लवकरच येणार आहे। तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा। बाय।